Hello doctors, welcome to the digital platform of IIB and C tutorials. बेटा आपण मागच्या लेक्चर मध्ये रायबोझोम्स आणि क्रोमॅटोफोर्स वगैरे जे काही आहे ते डिस्कस केलं होतं प्रोकॅरियोटिक सेल मधलं. यस, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलच्या एंडिंग पोर्शन कडे जायचं आहे बेटा, ज्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये प्रेझेंट असलेली फ्लॅजेला, फिमरी, पिलाय आणि त्याचबरोबर एक एक्सपेरिमेंट आहे ज्याला आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा म्हणतो. तो एक्सपेरिमेंट आपल्याला डिस्कस करायचा आहे बाळांनो. येस, ओके. जस्ट नीटचा पेपर झाला. नीटच्या पेपरमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे हे जे काही सेल द युनिट ऑफ लाईफ टॉपिक आहे बेटा, याच्यावर 7 ते 8 एमसीक्यू आलेले आहेत आणि एकदम सिंपल लेवलचे एमसीक्यू आलेत. ओके, ते आपण टॉपिक झाल्याच्या नंतर शेवटी तर डिस्कस करणार आहोतच. ओके, तर आपण आता जे काही फ्लॅजेला, पिलाय आणि फिमरी आहे याचा पोर्शन डिस्कस करूया. नेमकं बॅक्टेरियल सेल मध्ये हे कशा कशा पद्धतीने आहे ते आपण बघूया बेटा. ओके, बघा, फर्स्ट पोर्शन ज्याला आपण म्हणूया फ्लॅजेला. बर, आणि नंतर आपण पिलाय आणि फिमरी बघूया. बर, फ्लॅजेला म्हणजे काय, तर जे काही बॅक्टेरियल सेल आहे बेटा, बॅक्टेरियल सेल म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे 3 लेअर पासून बनलेली आहे. येस सर, हो बरोबर आहे. हा एक लेअर, त्यानंतर याच्याच भोवती हा दुसरा लेअर. येस, बर, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यानंतर हा सेल वॉल आणि त्याच्याच भोवती आणखीन एक लेअर आहे ज्याला आपण काय म्हणतो बेटा, ग्लायकोकॅलिक्सचा लेअर. येस, ग्लायकोकॅलिक्सचा लेअर. येस, तिन्ही लेअरला आपण नाव देऊया. हा कोणता लेअर झाला बेटा आपला, ग्लायकोकॅलिक्स. ओके, उसके बाद सेकंड नंबर पे है सेल वॉल. यस, ओके सर. आणि त्याच्यात नंतर एक आतला लेअर आहे ज्याला आपण काय म्हणतो रे बाळांनो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन. बर, हे झाले 3 लेअर आपल्या बॅक्टेरियल सेलचे. येस, बरोबर. ग्लायकोकॅलिक्स नॉट कंपल्सरी, सेल वॉल कंपल्सरी असतो सेलमध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण आहे. ओके, मग ही फ्लॅजेला कन्सेप्ट कशाशी निगडीत आहे, तर बघा याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल. येस, ओके, बर. आता पहा बाळांनो, आपण फ्लॅजेला ड्रॉ करूया. आता बघा, ग्लायकोकॅलिक्स हे असणं काय नसणं काय याच्याशी बॅक्टेरियाला काही घेणं देणं नाही. फ्लॅजेला म्हणजे एक शेपटी सारखा पार्ट बेटा. कसा, शेपटी सारखा असणारा पार्ट जो की बॅक्टेरियल बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. बरं, आता मला सांगा, ग्लायकोकॅलिक्सचं लेअर असणे किंवा नसणे हे बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया डिपेंड करणार आहे. पण मला सांगा, सेल वॉल ही कंपल्सरी आहे बेटा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, बॅक्टेरियल सेलमध्ये. येस, बरोबर आहे. फक्त मायकोप्लाझम हे असं आहे की ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही. मग मला सांगा, एखाद्या बॅक्टेरियाला जर शेपटी लावायची असेल तर शेपटी म्हणजे कशासाठी लागत असेल, तर त्याला मुवमेंट करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी लागत असेल. बरोबर आहे का, मोटिलिटी कन्सेप्ट साठी लागत असेल. बर, आता मला सांगा, ग्लायकोकॅलिक्सच्या लेअर वरती जर आपण एखादी शेपटी लावली आणि ग्लायकोकॅलिक्सच निघून गेला तर अवघड आहे. बरोबर आहे का, मग परमनंट असणारा पार्ट म्हणजे आपलं एक्झाम्पल समजून घेण्यासाठी बघा, आता मला मुवमेंट करण्यासाठी, मी एक बॅक्टेरिया आहे, मला मुवमेंट करण्यासाठी शेपटी लावायची आहे. माझ्या पाठीमागून ड्रेसला जर शेपटी लावली, ड्रेस काढून टाकल्याच्या शेपटी निघून जाईल. बरोबर आहे का, यातला पार्ट म्हणजे ग्लायकोकॅलिक्स, वरचा ड्रेस म्हणजे. बरोबर आहे का, पण बॉडीची स्किन म्हणजे काय झाली, आपलं सेल वॉलची कन्सेप्ट असल्यासारखी झाली, जी बॉडीला अटॅच आहे. त्या पार्टला जर शेपटी अटॅच केली तर निघून जाण्याचे चान्सेस नाहीत. येस, मग ही जी काही फ्लॅजेला असते, ही फ्लॅजेला आपण डायरेक्टली शिकण्यापेक्षा थोडस वेगळ्या वेने घेऊ. ही जी काही फ्लॅजेला आहे, ही फ्लॅजेला स्टार्ट होते बेटा या सेल वॉल पासून. कुठून स्टार्ट होते रे बाळांनो, या सेल वॉल पासून. बघा, फ्लॅजेला स्टार्ट कुठून झाली, सेल वॉल पासून स्टार्ट झाली. कुठून स्टार्ट झाली बेटा, सेल वॉल पासून. येस, या सेल वॉल पासून ही फ्लॅजेला काय झाली, स्टार्ट झाली. येस, ओके, बर. फ्लॅजेला म्हणजे काय, तर त्या बॅक्टेरियाला असलेली शेपटी. मग आपल्याला 2 प्रकारचे बॅक्टेरिया बघायला भेटतात, ज्यांच्यात फ्लॅजेला आहे आणि ज्यांच्यात फ्लॅजेला नाही. येस, बरोबर आहे. बर, मग आपण त्याला काय म्हणू शकतो बघा, विथ फ्लॅजेला आणि असे काही बॅक्टेरिया बघायला भेटतात ज्याला आपण विदाउट फ्लॅजेला म्हणतो. विदाउट फ्लॅजेला. येस सर, बरोबर आहे. काही फ्लॅजेला असणारे असतील, काही फ्लॅजेला नसणारे.
ज्यांच्यात फ्लॅजेला प्रेझेंट आहे बेटा, ज्यांच्यात फ्लॅजेला प्रेझेंट आहे अशा बॅक्टेरियाला मोटाईल बॅक्टेरिया म्हणूया आपण. सोपं आहे सर. आणि ज्यांच्यात फ्लॅजेला नाही असे कसे असतील मग? नॉन मोटाईल बॅक्टेरिया. ओके सर, यस, एवढं समजलेलं आहे आम्हाला. बर, मोटाईल आणि नॉन मोटाईल बॅक्टेरिया हे काय झालं तुमचं? हे फ्लॅजेला आहे बेटा. काय आहे? फ्लॅजेला. आम्हाला एक दुसरा प्रश्न पडतो की सर एका बॅक्टेरियाला एकच फ्लॅजेला असेल का? तर नाही. फ्लॅजेला नंबर ऑफ फ्लॅजेला असू शकतात बॅक्टेरियामध्ये. नंबर ऑफ फ्लॅजेला हे वेगवेगळ्या बॅक्टेरियामध्ये असू शकतात. म्हणजे फ्लॅजेलाचा नंबर वेगवेगळा असू शकतो. ओके, बर. एकच फ्लॅजेला आहे, एकच फ्लॅजेला, त्याला काहीतरी स्पेसिफिक मग नाव देण्यात आलं. मोर दॅन वन फ्लॅजेला आहेत, त्यांना काहीतरी वेगळं नाव देण्यात आलं. बरं, पण फ्लॅजेलाची जी काही अरेंजमेंट आहे बेटा, अरेंजमेंट अलग लक्षामध्ये, या अरेंजमेंटच्या बेसिस वरती पण या बॅक्टेरियाचे काही टाईप पडतात. आपल्या एनसीईआरटीत दिलेलं नाही, पण फ्लॅजेलाची कन्सेप्ट आल्यामुळे थोडस माहिती पाहिजे आपल्याला. यस, बर, बघा. number of flagella and arrangement of flagella divides bacteria. बर, बघा, फ्लॅजेलाचा नंबर आणि त्याचसोबत अरेंजमेंट फ्लॅजेलाची ही बॅक्टेरियाला वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करते. कशा कशा पद्धतीनं? तर बघा बेटा, एक आपण बॅक्टेरियाची डायग्राम काढू. हा एक बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाला ही अशी फ्लॅजेला आहे. ओके, एक सिंगल फ्लॅजेला इन अ सिंगल बॅक्टेरिया. आलं लक्षामध्ये? येस. बरं, याला एक स्पेसिफिक नाव देण्यात आलं. त्याला आपण मोनोट्रायकस म्हणूया. काय म्हणूया बेटा? मोनोट्रायकस. याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? वन फ्लॅजेला ऍट वन साइड. ओके, बर. त्याच्यानंतर एक दुसरी बॅक्टेरियाची डायग्राम बघूया आपण. बघा, ही बॅक्टेरियाची डायग्राम आहे. त्याच्या इकडं पण आहे आणि इकडं पण बॅक्टेरियाला काय? फ्लॅजेला. बघा, दोन फ्लॅजेला आहेत. किती फ्लॅजेला आहेत? दोन. आणि अपोजिट साइडला. अलग लक्षामध्ये? येस. फ्लॅजेला प्रेझेंट ऑन अपोजिट साइड. बर, दोन्ही साइडला दोन फ्लॅजेला प्रेझेंट आहेत. ओके, आता दोन गोष्टीसाठी एक शब्द येतो, त्याला एम्फी म्हणतो आपण. काय म्हणतो बेटा? एम्फी. मग तो ट्रायकस, एम्फी ट्रायकस. याला काय म्हणलं आपण? एम्फी ट्रायकस. येस, एवढं लक्षात आलं तुमच्या? बर, फ्लॅजेला काय आहे काय नाही आपण नंतर बघूया. हे थोडंसं फ्लॅजेलाच्या अरेंजमेंट आणि नंबरच्या बेसिस वरती आपण काही गोष्टी डिस्कस करूया. इथपर्यंत समजलं तुम्हाला? एक थर्ड नंबर बघा, हा एक बॅक्टेरिया आहे तुमचा आणि या बॅक्टेरियाच्या एकाच साइडला बेटा असे नंबर ऑफ फ्लॅजेला आहेत. एकाच साइडला नंबर ऑफ फ्लॅजेलाची अरेंजमेंट आहे. तर अशाला लोफोट्रायकस म्हणायचं. अलग लक्षामध्ये? येस. नंबर ऑफ फ्लॅजेला ऑन वन साइड. याला काय म्हणायचं? लोफोट्रायकस. आता फ्लॅजेला आहेतच मुवमेंटसाठी, म्हणजे जेवढे नंबर ऑफ फ्लॅजेला जास्त तेवढी मुवमेंट जास्त. सिंपल आहे समजण्यासाठी, अवघड काहीच नाही. बघा, चौथं बेटा, एक आहे सिफॅलोट्रॅकस, ज्याच्यामध्ये दोन्ही अपोजिट साइडला नंबर ऑफ फ्लॅजेला जास्त आहेत. अलग लक्षामध्ये? येस. बर, ऑन बोथ साइड. ओके, याला म्हणा सिफॅलोट्रॅकस. ओके, आणि त्याच्यानंतर एक लास्ट
हे नंतर लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. बघा, एक लास्ट बॅक्टेरिया बेटा 5 नंबर, असा बॅक्टेरिया ज्या बॅक्टेरियाच्या पूर्ण बॉडीच्या सराउंडिंग न फ्लॅजेला प्रेझेंट आहेत. हा, आता पूर्ण सराउंडिंगला म्हणजे काय, पेरिफेरी आपण म्हणतो, बरोबर आहे का? यस, अराउंड बॅक्टेरिया, बॅक्टेरियाच्या पूर्ण सराउंडिंगला. ओके, याला म्हणायचं बेटा पेरिट्रायकस. काय म्हणायचं रे बाळा? पेरिट्रायकस. ओके, आपण 5 प्रकारचे वेगवेगळे टाईप बघितले, ज्याच्यामध्ये मोनोट्रायकस, मोनो म्हणजे सिंगल, एम्फी 2 अपोजिट साइडला, त्यानंतर एकाच साइडला नंबर ऑफ फ्लॅजेला लोफोट्रायकस, दोन्ही अपोजिट साइडला नंबर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट आहेत, ग्रुप न प्रेझेंट आहेत, लक्षामध्ये सिफॅलोट्रायकस, आणि अराउंड बॅक्टेरिया त्याला आपण पेरिट्रायकस म्हणलं. बरं, यातला जास्त डोकं लावायची गरज नाही, लक्षामध्ये. येस, बरं. आता डोकं लावायचं कुठं? बघा, आपण फ्लॅजेला बघितलं, काय पाहिलं? फ्लॅजेला. हे जे फ्लॅजेला आहे हे सेल वॉल पासून बाहेर आलेलं एक प्रकारचं एक्सटेन्शन आहे. काय आहे? सेल वॉलचं एक्सटेन्शन. कशाचं? सेल वॉलचं. ओके, एक्सटेन्शन म्हणजे लांबल्या जाणे, अलग लक्षामध्ये. येस, तर एक्सटेन्शन ऑफ सेल वॉल आपण फ्लॅजेलाला म्हणू शकतो. बघा, आपण फ्लॅजेलाला काय काय म्हणू शकतो. ओके, फर्स्ट बेटा, एक्सटेन्शन ऑफ सेल वॉल, एक्सटेन्शन्स ऑफ सेल वॉल. का म्हणायचं एक्सटेन्शन ऑफ सेल वॉल? कारण हे जे काही फ्लॅजेल आहे हे सेल वॉल पासूनच तयार झालेलं आहे, अलग लक्षामध्ये. येस, बरं. दुसरं काय म्हणू शकतो आपण याला? तर या फ्लॅजेलाचं जे काही ओरिजिन पॉइंट आहे, काय बेटा? ओरिजिन पॉइंट असं पण म्हणा. हे ओरिजिन पॉइंट कुठून तयार झालेले? सेल वॉल पासून तयार झालेले. मग आपण असं म्हणू शकतो, ओरिजिनेट्स फ्रॉम सेल वॉल, एवढं कळालं का? येस, ओके, बरं. हे जे काही फ्लॅजेल आहे या फ्लॅजेलामध्ये एक प्रोटीन असतो, त्याला फ्लॅजिलिन म्हणतात. या फ्लॅजेलामध्ये एक प्रोटीन आहे बेटा, अलग लक्षामध्ये, स्पेशल टाइप ऑफ प्रोटीन आहे, त्याला काय म्हणूया? फ्लॅजिलिन. फ्लॅजेला कशापासून बनला? मग फ्लॅजिलिन पासून बनला असं म्हणा, अलग लक्षामध्ये. येस, बरं. हे सिंपल गोष्टी आपण बघितल्या. आता या फ्लॅजेलाला आपल्याला डिवाइड करायचे. आता या फ्लॅजेलाला काय करायचंय? डिवाइड करायचे. तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्यायचं बेटा. बघा, हे अगोदर असं लिहायचं, विथ फ्लॅजेला, विदाउट फ्लॅजेला, मोटाईल बॅक्टेरिया, नॉन मोटाईल बॅक्टेरिया, त्याच्यानंतर फ्लॅजेला काय असतो काय नाही वगैरे सर्व गोष्टी, त्यानंतर एक्सटेन्शन कशाचं आहे, त्यानंतर ओरिजिनेट्स कुठून होतो, आणि हे जे काही 5 गोष्टी आहेत, मोनोट्रायकस, त्यानंतर एम्फीट्रायकस, लोफोट्रायकस, त्यानंतर सिफॅलोट्रायकस आणि पेरिट्रायकस. ओके, एवढं झाल्याच्या नंतर आपण त्या फ्लॅजेलाचे पार्ट बघूया बेटा. ओके, बघा, हे झालं एवढं. येस, बघा, आता दरवेळेस समजून घेताना बॅक्टेरिया काढावा लागतो. सेल मेम्ब्रेन, त्याच्याच भोवती आहे ते सेल वॉल, आणि सेल वॉलच्या अराउंड काय आहे बेटा? आपल्याला माहिती आहे, ग्लायकोकॅलिक्सचा लेयर. बर, आणि हे जे काही फ्लॅजेल आहे हे फ्लॅजेला ओरिजिनेट झालं कुठून? सेल वॉल पासून. कुठून ओरिजिनेट झालं बेटा? सेल वॉल पासून ओरिजिनेट झालं. येस, बघा, बर. आता हे जे काही फ्लॅजेल आहे, अरे यार कसं दिसत आहे रे, हे जे काही फ्लॅजेला आहे, फ्लॅजेला. ओके, या फ्लॅजेलाला बेटा आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. किती पार्ट मध्ये डिवाइड करतो? 3. बघा, शेपटी म्हणल्याच्या नंतर हा लॉंग पोर्शन आला बेटा, सर्वात लांब, अलग लक्षामध्ये. येस, शेपूट म्हणलं की तुम्हाला काय ठेवणार आहे? लांब असणारा पोर्शन, अलग लक्षात, जो मुवमेंट साठी हेल्प करणार. बाकी तो कुठं अटॅच आहे, त्या अटॅचमेंटच्या साईडला वगैरे आपण काही घेणं देणं असतं का? नाही. तर बघा, या फ्लॅजेलामध्ये हा जो काही लॉंग पोर्शन आहे, कोणता? हा लॉंग पोर्शन, अलग लक्षामध्ये. येस, याला नाव देतात बेटा फिलामेंट. काय नाव आहे? फिलामेंट. ओके, त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो, दुसरा पार्ट. येस, ओके, हा इथून एवढा पार्ट,
बघा असा हुक सारखा अडकलेला आहे, हुक. आलं लक्षामध्ये? हुक म्हणजे काय? असा अडकवलेला पार्ट, बरोबर आहे का? कशाला? सेल वॉलला. ओके, म्हणून त्याला काय म्हणलं बेटा? हुक म्हणलं. काय म्हणलं? हुक. आणि हे जे काही फ्लॅजेला तयार झालंय, तयार, त्याचा एक बेस पार्ट असेल जिथे याची अटॅचमेंट असेल. कुठे? सेल वॉल वरती. कुठे अटॅचमेंट आहे बेटा? सेल वॉल वरती. येस, बरोबर आहे. मग ही जी काही सेल वॉल वरची अटॅचमेंट आहे, अटॅचमेंट, हे हा अटॅचमेंटचा पार्ट आहे का? बरोबर. येस, फ्लॅजेलाच्या बेसचा पार्ट. आलं लक्षामध्ये? मग त्याला आपण काय म्हणलं बेटा? बेसल बॉडी. काय म्हणलं रे? बेसल बॉडी. एवढं समजलं का? येस, ओके, बर. म्हणजे याचं 3 पार्ट मध्ये डिव्हिजन झालं. कशाचं बेटा? फ्लॅजेलाचं. फ्लॅजेलाचं काय झालं बेटा? 3 पार्ट मध्ये डिव्हिजन. फ्लॅजेला, हा जो काही फ्लॅजेला आहे, हा फ्लॅजेला 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातला पहिला पार्ट जो काही आहे बेटा, पहिला पार्ट ज्याला आपण काय म्हणूया? फिलामेंट. फिलामेंटचा पार्ट. दुसरा पार्ट आहे ज्याला आपण म्हणूया हुकचा पार्ट. आणि थर्ड पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो बेसल बॉडी. बेसल बॉडी. येस, ओके, बर. आता फिलामेंट म्हणल्याच्या नंतर लॉंग पोर्शन आहे, बरोबर आहे का? येस, हो सर, लॉंग पोर्शन. बर, लॉंग पोर्शन जो मुवमेंट साठी काम देणार आहे, मोटिलिटी साठी काम देणार आहे, बरोबर आहे का? अरे येस की नो? येस, बर. त्याच्यानंतर हा जो काही फिलामेंटचा पार्ट आहे, हा लॉंग आहे. त्यानंतर मुवमेंट साठी काम देणार आहे, म्हणजे मोटिलिटी साठी काम देणार आहे. आणि हा एक्सटेंड झालेला आहे, एक्सटेंड फ्रॉम सेल वॉल. येस, बरोबर आहे. ओके. त्यानंतर हुक. हुक कुठं असते बेटा? तर हे हुक बघा, हे फिलामेंट आहे आणि हे बेसल बॉडी, या दोघांच्या मध्ये असणारा पार्ट म्हणजे काय? हुक. असा अडकवलेला पार्ट समजूया आपण. बरं. प्रेझेंट बिटवीन फिलामेंट अँड बेसल बॉडी. बेसल बॉडी. येस, हो सर, हे काय म्हणता? पार्ट हुक. आलं लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर लास्ट पार्ट बेटा बेसल बॉडी ऑन द सरफेस ऑफ सेल वॉल. ऑन द सरफेस ऑफ सेल वॉल. येस, बघा फ्लॅजेला काय असतंय, काय नाही? एक्सटेन्शन सेल वॉलचं आहे. ओरिजिनेट फ्रॉम सेल वॉल आपण म्हणतो. त्यानंतर हे त्याचे टाइप्स वगैरे, फ्लॅजेला किती नंबर आहेत, काय नाही, त्याची अरेंजमेंट कशी, आणि फ्लॅजेला कशा कशा पार्ट मध्ये डिवाइड होतो, हे सर्व लिहून घ्या फ्लॅजेला विषयी बेटा. चला, झालं बेटा हे. येस, नेक्स्ट पार्ट. पिलाय अँड फिमरी. बघा, फ्लॅजेला समजलं सर्वांना. फ्लॅजेलाच्या नंतर पिलाय आणि फिमरी कशा पद्धतीचा पार्ट आहे बघा. आपण एक बॅक्टेरियल सेल काढली, हे बॅक्टेरियल सेल. त्या बॅक्टेरियल सेलच्या नंतर हा सेल वॉलचा पार्ट आहे. येस, बरोबर आहे. आणि त्याच्याच नंतर कोणता पार्ट येतो बेटा? हा ग्लायकोकॅलिक्सचा पार्ट. ओके, बरोबर आहे. फ्लॅजेला आपल्याला माहितीच आहे. येस, बर. आता हे जे काही सेल वॉलचं स्ट्रक्चर आहे बेटा, कोणतं स्ट्रक्चर? सेल वॉलचं स्ट्रक्चर. हे बघा, हे सेल वॉलचं स्ट्रक्चर. या सेल वॉलच्या स्ट्रक्चर वरती हे फ्लॅजेला सोडून आणखीन दुसरं पण असं छोटं 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 स्ट्रक्चर असते. ते स्ट्रक्चर कसं आहे ते बघूत आपण. बघा, हे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असते, बारीक. तुम्हाला आपला ब्रश माहिती आहे? ब्रश. येस, त्याचे जे काटे असतात त्या पद्धतीचं. ओके, बर, एवढं समजलं. आणि याच्याच सोबत
दुसरं एक स्ट्रक्चर असतं असं, येस, एक लॉंग असतं, हा बघा दोन स्ट्रक्चर आहेत बेटा. किती स्ट्रक्चर आहेत? दोन. सेल वॉल तुम्हाला माहिती आहे, येस, सेल वॉल विषयी डोकं लावण्याची काही गरज नाही. बघ दोन स्ट्रक्चर, एक स्काय ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे, येस, त्या स्काय ब्ल्यू कलर मध्ये असणाऱ्यांना आपण म्हणतो बेटा फिमरी म्हणतो. काय म्हणतो रे? फिमरी. आणि हे जे रेड कलर मध्ये स्ट्रक्चर आहे बेटा, याला म्हणतो आपण पिलाय. बर, दोघांचं पण काहीतरी छोटं छोटं काम आहे बेटा, अलग लक्षामध्ये, येस, ओके. आणि ते आपण कशा पद्धतीने ते बघू. हे पिलाय आणि फिमरी हे मुवमेंट मध्ये काम करत नाहीत, म्हणजे बॅक्टेरियाला मोटाईल होण्यासाठी काम करत नाहीत. ओके, येस, बर. हे झालं पहिले यांचं फंक्शन, की हे मोटिलिटी मध्ये हेल्प करत नाही. ते काम फक्त कोण करते बेटा? आपलं फ्लॅजेलाच करते. कोण करते रे? फ्लॅजेलाच करते. अलग लक्षामध्ये, येस. फिमरी आणि फिलायचा मोटिलिटी मध्ये कसल्याच प्रकारचा रोल नाही. बर, मग अगोदर काय करूत आपण? पिलाय बघूया. बघा हे जे काही पिलाय आहे, हे पिलाय लॉंग स्ट्रक्चर आहे बेटा, येस, आहे का? बघा लॉंग स्ट्रक्चर आहे का? लॉंग, येस, बर. त्या लॉंगलाच आपण काय म्हणूया? इलॉंगेटेड स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे बेटा? इलॉंगेटेड स्ट्रक्चर. इलॉंगेटेड स्ट्रक्चर. बर, ते स्पेशल प्रोटीन पासून बनलेलं असतं बेटा, स्पेशल प्रोटीन पासून बनलेले. त्या प्रोटीनचं नाव वगैरे आपल्याला काही घेणं नाही, तरी माहिती राहू द्या, पिलिन. ओके, बर. कोणतं? पिलाय. आलं लक्षामध्ये, येस. या पिलायचं दुसरं एक काम आहे बेटा, हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर तयार झालेलं आहे का, हे खरं म्हणजे हे तर इलॉंगेटेड स्ट्रक्चर लिहिलं आपण, यालाच इलॉंगेटेड ट्युब्युलर पण म्हणा. ट्युब्युलर राहिले की आपलं इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर. ओके, ट्युब्युलर म्हणजे कसं? तर असं. हे पिलाय दुसऱ्या एका फंक्शन मध्ये पण काम करतं बेटा, जसं की एक बॅक्टेरिया समजा दुसऱ्या बॅक्टेरियामध्ये आपला डीएनए ट्रान्सफर करतोय, तर या ट्युब्युल्सच्या मार्फत करत असतो, पण ते आपल्याला काही फंक्शन वगैरे दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्याच्याशी डोकं लावू नका. ओके, बर. हे झालं आपलं पिलाय. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे पिलाय नंतर, ज्याला आपण काय म्हणलं रे? फिमरी. आता बघा, हे फिमरीचा असा छोटा 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 पार्ट आहे बेटा, येस. ते मटकीला मोड आल्यासारखं असते बघा, कळालं का तुम्हाला? हे स्प्राउटिंग बॉडीज म्हणतो आपण. हा, तर हे तसंच स्ट्रक्चर आहे बेटा, त्याला स्प्राउटिंग स्ट्रक्चर म्हणूया आपण. अलग लक्षामध्ये, येस. याला एक म्हणलं बेटा ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर. ब्रिस्टल लाईक. ब्रश बॉर्डर इपिथिलियम वगैरे तुमचं झालेलं नाही पार्ट, टिश्यू टॉपिक मध्ये वगैरे बघायला भेटतो. ते असं बारीक बारीक नॅरो नॅरो, अलग लक्षात, सिलिया फ्लॅजेला असतात त्या टाईपचं ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर. ब्रिस्टल लाईक स्ट्रक्चर. बघा ना, एक छोटं छोटं ते काटे असणार तुम्ही झाड वगैरे बघितलं असेल, ते असं चिपकवण्याचं खेळता तुम्ही, माहित आहे का? ग्रीनिश कलर असतो बघा, अलग लक्षात. त्याचे जे असे छोटे छोटे काटे असतात जे चिपकण्यासाठी काम देतात, त्याचं पण स्ट्रक्चर बारीक असते, ते ब्रिस्टल लाईक. आणि ते जसं चिटकण्यासाठी काम देते, तसंच या फिमरीचं स्ट्रक्चर पण किंवा याचं फंक्शन पण चिटकवण्यासाठीच आहे एक प्रकारचं. ओके, ब्रिस्टल लाईक म्हणा किंवा स्प्राउटिंग. स्प्राउटिंग आउट ऑफ सेल. आउट ऑफ सेल. स्प्राउटिंग आलेले सेलच्या बाहेर असं म्हणलं. ओके, बरं. दुसरं याचं जे काही फिमरीचं फंक्शन आहे बेटा, हे फिमरीचं फंक्शन आहे अटॅचमेंट. काय आहे बेटा? अटॅचमेंट टू रॉक्स ऑन स्ट्रीम म्हणा किंवा रॉक्स म्हणा, अँड होस्ट बॉडी. होस्ट बॉडीला अटॅच करण्याचं किंवा त्या रॉक्स वरती अटॅचमेंट करण्याचं काम कोणाचं आहे बेटा? या फिमरीचं आहे. आलं लक्षामध्ये? पिलाय आणि फिमरी, एक एक शब्द लक्षात ठेवायचे. इलॉंगेटेड ट्युब्युलर स्ट्रक्चर, स्पेशल प्रोटीन पासून बनलं. फिमरी ब्रिस्टल लाईक आहे, स्प्राउटिंग आउट ऑफ द सेल आणि अटॅचमेंट साठी काम देतं होस्ट बॉडीला आणि त्यानंतर रॉक्सला. झालं आपलं फ्लॅजेला संपलं, पिलाय संपलं, फिमरी पण संपलं. आलं लक्षामध्ये? येस. आपण 2 मिनिटाची कन्सेप्ट बघू ज्याला इन्क्लुजन बॉडीज म्हणतात, आणि लगेच आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाचा एक्सपेरिमेंट बघूया. चला लिहून घ्या. यानंतर बेटा आपल्याला बघायचंय की
जे काही इन्क्लुजन बॉडी आहे अलग लक्षामध्ये, हे इन्क्लुजन बॉडी कशा कशा पद्धतीने प्रोकॅरियोट मध्ये असते. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे बेटा, अलग लक्षात. याच्यात 2-3च ओळी लक्षात ठेवायच्या आपण. इन्क्लुजन बॉडीज, इन्क्लुजन्स बॉडी. बर, हे इन्क्लुजन बॉडी म्हणजे एक प्रोकॅरियोटिक्स मधलं असलेलं रिझर्व फूड मटेरियल आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. काय म्हणायचं याला बेटा? रिझर्व फूड मटेरियल. रिझर्व फूड मटेरियल, फूड मटेरियल. ओके, हे जे काही रिझर्व फूड मटेरियल आहे आलं लक्षामध्ये, हे कुठं असतं तर प्रेझेंट इन सायटोप्लाझम. प्रेझेंट इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये असलेलं रिझर्व फूड मटेरियल आहे, ज्याला आपण काय म्हणतो बेटा? इन्क्लुजन बॉडीज म्हणतो. बर, हे जे काही इन्क्लुजन बॉडीज असतात बेटा, याला कसल्याही प्रकारचं मेम्ब्रेन नसते. मेम्ब्रेनलेस, मेम्ब्रेनलेस. ओके, आणि हे फ्री फॉर्मॅट मध्ये असतात. कसे असतात? फ्रीली इन सायटोप्लाझम, फ्रीली. ओके, मेम्ब्रेनलेस आहेत, फ्रीली आहेत. कशामध्ये? सायटोप्लाझम मधले. याचे एक्झाम्पल काय काय आहेत फूड मटेरियलचे? तर यामध्ये एक्झाम्पल बेटा बघा, फॉस्फेट ग्रॅन्युल, फॉस्फेट ग्रॅन्युल्स. ग्रॅन्युल्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? फॉस्फेटचे ग्रॅन्युल्स. दुसरे बेटा सायनोफायसियन ग्रॅन्युल. सायनोफायसिन म्हणा किंवा फायसियन ग्रॅन्युल्स म्हणा, एकच. ग्रॅन्युल्स. आणि त्याच्यानंतर थर्ड नंबर बेटा ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. ओके, हे एक इन्क्लुजन बॉडीज आहे, ते 3 प्रकारचे. अलग लक्षामध्ये? यस. बर, आणि हे कसे आहेत बेटा? फ्रीली आहेत. कुठं? सायटोप्लाझम मध्ये. त्यांना कसल्याही पद्धतीचं मेम्ब्रेन वगैरे नाही. हे झालं इन्क्लुजन बॉडी. यस. बर, इन्क्लुजन बॉडी नंतर बेटा दुसरा एक पार्ट आहे, ज्याला आपण म्हणूया गॅस व्हॅक्युल्सचा पार्ट. कोणता रे? गॅस व्हॅक्युल्स. सर हे गॅस व्हॅक्युल्स काय असतं? तर एक स्पेशल टाइप ऑफ स्ट्रक्चर आहे बेटा, जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बनलेलं आहे, ज्याच्यामध्ये इयरच असते. अलग लक्षामध्ये गॅसच असतो, म्हणून त्याला गॅसचाच व्हॅक्युल बनलेला आहे. अलग लक्षामध्ये? येस. बर, मग हे जे काही गॅस व्हॅक्युल आहे, हे गॅस व्हॅक्युल नेमकं कसं आहे? स्पेशल टाइप ऑफ स्ट्रक्चर, स्पेशल टाइप ऑफ स्ट्रक्चर, स्ट्रक्चर filled with air, filled with air. ओके, हे कुठं आहे? तर हे बेटा ॲक्वेटिक बॅक्टेरिया, ॲक्वेटिक प्रोकॅरियोट्स मध्ये आहे. कोणात आहे? ॲक्वेटिक प्रोकॅरियोट्स. बर, मग याचे जे काही एक्झाम्पल आहेत गॅस व्हॅक्युल्स प्रेझेंट असणारे, तर याच्यामध्ये बेटा फर्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला बघायला भेटतं त्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. काय म्हणतो रे? सायनोबॅक्टेरिया. दुसरं एक्झाम्पल आहे बेटा पर्पल बॅक्टेरिया आणि ग्रीन बॅक्टेरिया म्हणा. दुसरं एक एक्झाम्पल आहे पर्पल बॅक्टेरिया आणि एक आहे ग्रीन बॅक्टेरिया. ग्रीन बॅक्टेरिया. आणि तिन्ही पण फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत बेटा. यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. बरोबर आहे का? येस, सिंथेटिक बॅक्टेरिया. बर, त्यानंतर हे जे काही गॅस व्हॅक्युल आहे बेटा, हे गॅस व्हॅक्युल तुम्हाला समजलं कोणाकोणामध्ये आहे. हे फील्ड विथ एअर असतं. या गॅस व्हॅक्युलचं जे काही स्ट्रक्चर आहे बेटा, हे वॉटर साठी इम्परमिएबल असतं आणि ऍटमॉस्फिअर एअर साठी परमिएबल असतं, असं लक्षात ठेवा. बस, बाकी काहीच नाही. ओके, हे इन्क्लुजन बॉडीचा पार्ट झाला, गॅस व्हॅक्युलचा पार्ट झाला. याच्यानंतरचा पार्ट आहे बेटा सर्वात महत्वाचा एक्सपेरिमेंट प्रोकॅरियोटिक सेलचा, ज्याला आपण म्हणतो ग्राम स्टेनिंग प्रोसिजर. काय आहे काय नाही आपण बघूया. ओके, चला हे झालं लिहून. बघा, नेक्स्ट पार्ट बेटा. ओके, ग्राम स्टेनिंग प्रोसिजर. आपण याला नावच देऊया ग्राम
स्टेनिंग प्रोसेस, आणि याच्याचद्वारे आपण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया समजून घेऊया बेटा. ओके, येस. ग्राम स्टेनिंग प्रोसेस. ग्राम हा एक सायंटिस्ट होता. स्टेनिंग प्रोसेस याने कलर देण्याची प्रोसेस, अलग लक्षामध्ये येस. आणि या ग्रामनं रिसर्च कशावरती केला? बॅक्टेरियावरती. कोणावरती केला बेटा? बॅक्टेरियावरती. म्हणजे बॅक्टेरियाला कलर देणारा सायंटिस्ट म्हणजे कोण? SC ग्राम, ज्याला आपण ग्राम म्हणतो. ओके, बर. बघा, सायंटिस्टचं नाव बेटा हन्स क्रिस्टन ग्राम. हन्स क्रिस्टन ग्राम हा एक सायंटिस्ट होता, ज्या सायंटिस्टनं कोणाला कलर देण्याचं ठरवलं बेटा? बॅक्टेरिया. बॅक्टेरियाला कलर देण्याचं ठरवलं. काय देण्याचं ठरवलं? कलर, आपल्याला समजण्यासाठी. ओके, बॅक्टेरियाला कलर देणे. कुणी? ग्राम नावाच्या सायंटिस्टनं. यानं काय काय केलं आता बघा. यानं काय केले? बॅक्टेरिया घेतले. काय घेतले बेटा? बॅक्टेरिया घेतले. बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ बॅक्टेरिया आहेत, हे बघा. येस. आता बॅक्टेरिया कोणते बॅक्टेरिया कसे आहेत काय नाही आपल्याला माहिती आहे का बेटा? येस नाही. बॅक्टेरियाचं सेल इन्व्हलप हे 3 लेअर पासून बनलेलं असतं, ज्याला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणतो, सेल वॉल म्हणतो आणि सेल मेम्ब्रेन म्हणतो. अलग लक्षामध्ये. येस, बरोबर आहे. हे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहेत, डिफरंट डिफरंट बॅक्टेरिया आहेत. बरोबर आहे का? येस सर, हो, बॅक्टेरिया आहेत. बर, हे बॅक्टेरिया कसे आहेत काही नाही आपल्याला माहिती नाहीत. मग हे बॅक्टेरिया आपल्याला जाणून घ्यायचे कसे आहेत काही नाही. अलग लक्षामध्ये. येस. तर मग याने एक प्रोसेस घेतली, त्याला आपण म्हणू स्टेनिंग प्रोसेस. कोणती प्रोसेस बेटा? स्टेनिंग प्रोसेस, म्हणजे कलर देण्याची प्रोसेस म्हणूया आपण. आपल्याला समजून जसं घेता येईल त्या पद्धतीने आपण या प्रॅक्टिकलला समजून घेऊया. बघा, येस. आता मला सांगा, बॅक्टेरिया म्हणल्याच्या नंतर बॅक्टेरियामध्ये 3 लेअर येतात. एक येतो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा, आउटर साइडचे. ओके, त्यानंतर सेल वॉलचा, आणि तिसरा येतो ग्लायकोकॅलिक्सचा. ग्लायकोकॅलिक्स आहे किंवा नाही आहे याच्याहून आपल्याला घेणं देणं नाही. अलग लक्षामध्ये. येस. सर्वात महत्वाचं काय येतं बॅक्टेरियामध्ये? सेल वॉल बेटा. काय येते? सेल वॉल. येस, ओके, बर. बघा, हा एक बॅक्टेरिया आहे आणि हा एक बॅक्टेरिया. ओके, येस. ही बॅक्टेरियाची काय झाली? प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही काय बेटा? प्लाझ्मा मेम्ब्रेन बॅक्टेरियाची. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही पण बॅक्टेरियाची काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता मला सांगा, बॅक्टेरिया हे वेगवेगळे असू शकतात? येस सर, हो, बरोबर आहे. बरोबर आहे. बॅक्टेरियाचे लेअर ज्या काही सेल वॉलच्या ग्लायकोकॅलिक्सच्या बनलेले ह्या पण वेगवेगळे असणार. बरं, ही बॅक्टेरियाची लेअर आहे आणि या बॅक्टेरियाच्या लेअर वरती हा जे काही सेल वॉल आहे, हे सेल वॉल अशा पद्धतीने आहे. ओके, एवढं जाड सेल वॉल. हे काय बेटा? सेल वॉल. बघा, समजून घ्या. हे काय? सेल वॉल. कशावरती? एका बॅक्टेरियाच्या याच्यावरती. आणि दुसरा बॅक्टेरिया बेटा, दुसऱ्या बॅक्टेरियावरती जे काही सेल वॉल आहे हे एकदम अशी पतली लेअर आहे सेल वॉलची. बघा, एक बॅक्टेरिया ज्याला जाड सेल वॉल आहे आणि एक दुसरा बॅक्टेरिया आहे ज्याची सेल वॉल एकदम बारीक आहे बेटा, पतली आहे. एवढं समजलं का तुम्हाला? इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. हे आपल्याला समजून घेण्यासाठी. बघा, तर सेल वॉल कशापासून बनली बेटा? पेप्टिडोग्लायकॉन पासून बनली. कशापासून बनलेली आहे? पेप्टिडोग्लायकॉन. येस, बर. सेल वॉल बनली कशापासून सर? पेप्टिडोग्लायकॉन. म्हणजे इनडायरेक्टली मला सांगा, यामध्ये कशापासून बनली रे? पेप्टिडोग्लायकॉन पासून बनली सेल वॉल. यस, बरोबर आहे सर, पेप्टिडोग्लायकॉन. याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॉनचं प्रमाण जास्त असेल आणि याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॉनचं प्रमाण कमी असेल बेटा. यस, हो सर, बरोबर आहे. बघा, हे पेप्टिडोग्लायकॉन. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकॉनचं प्रमाण बघा कमी आहे. याच्यात पेप्टिडोग्लायकॉनचं प्रमाण कमी, याच्यात पेप्टिडोग्लायकॉनचं प्रमाण जास्त. हा जो एक बॅक्टेरिया असतो ज्याला बारीक सेल वॉल असते, याच्यावरती आणखीन एक लेअर असते बेटा, लिपोपॉलिसॅकराइडची. अलग लक्षामध्ये. आणि या दोन गोष्टीला बनून हा बॅक्टेरिया तयार झालेला असतो. अलग लक्षामध्ये. येस, पण याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. लिपोपॉलिसॅकराइड.
ओके, याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. येस, फक्त आपण काय करू एवढंच समजून घेऊ, याच्यामध्ये अशा पद्धतीची सेलवाल आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची सेलवाल आहे. तर एससी ग्रामनं काय केलं, हे जे काही बॅक्टेरिया आहेत यांना कलर देण्याचं ठरवलं. काय देण्याचं ठरवलं बेटा? कलर देण्याचं ठरवलं. ओके, येस, एससी ग्रामनं काय केलं, यांना स्टेनिंग केली. काय केली बेटा? स्टेनिंग. स्टेनिंग प्रोसेस म्हणजे कलर देण्याची प्रोसेस. येस, तर त्याने एक कलर चॉईस केला, ज्या कलरला आपण काय म्हणूया, क्रिस्टल व्हायलेट कलर. कोणता कलर दिला बेटा? क्रिस्टल व्हायलेट. क्रिस्टल व्हायलेट कलर दिला कुणी? एससी ग्रामनं. कोणाला दिला बेटा? या बॅक्टेरियाला. येस, बरं. आता याच्यात असे बॅक्टेरिया होते ज्यांच्याकडे जाड होती सेलवाल आणि काही बॅक्टेरिया होते ज्यांच्याकडे पतली सेलवाल होती बेटा. येस, बरोबर आहे. बघा, आता मला सांगा, एखादी जाड भिंत आहे चांगली पीओपीची बनवलेली, त्याला जर कलर मारला तर तो कलर कसा बसेल? एकदम छान कलर बसेल, बरोबर आहे. कलर तर एकच द्यायचा. आणि एक बॅक्टेरिया आहे किंवा एक अशी भिंत आहे जी पतली बनलेली भिंत आहे एकदम, त्याला कलर चांगला बसेल का? तर नाही बसणार. ओके, बरं. मग या सेलवालला काय केलं, यांनी कलर दिला. कोणता बेटा? क्रिस्टल व्हायलेट कलर. आलं लक्षामध्ये? येस, इथं पण दिला आणि इथं पण कोणता कलर दिला? क्रिस्टल व्हायलेट. येस, बरं. ही क्रिस्टल व्हायलेट कलर देण्याची याला प्रोसेस फर्स्ट म्हणा आपण. काय म्हणूया? स्टेप फर्स्ट. कोणती प्रोसेस बेटा? स्टेनिंग प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे ही? स्टेनिंग. स्टेनिंग बॅक्टेरिया. स्टेनिंग बॅक्टेरिया. ओके, दोघांना पण कलर दिला. येस, स्टेप फर्स्ट मध्ये. आता दुसरी प्रोसेस काय घेतली त्यांनी? कलर तर दिला, कलर तर मारला. अलग लक्षामध्ये सगळे कसे दिसायला लागले? क्रिस्टल व्हायलेट. या क्रिस्टल व्हायलेट सोबत बेटा, क्रिस्टल व्हायलेट, या व्हायलेट सोबत त्यांनी आयोडीन मिक्स केला होता बेटा. काय मिक्स केला होता? आयोडीन. काही जण पोटॅशियम आयोडाइड म्हणतात, काही जण फक्त आयोडीन म्हणतात. ओके, तर या आयोडीनमुळे हे कसे ब्लूइश दिसायला लागले बॅक्टेरिया. कसे दिसायला लागले? ब्लू इन कलर दिसायला लागले. हे क्रिस्टल व्हायलेट कलर प्लस आयोडीन, क्रिस्टल व्हायलेट कलर प्लस आयोडीन दिला, म्हणून हे बॅक्टेरिया कसे दिसायला लागले बेटा? ब्ल्यू इन कलर दिसायला लागले. कसे दिसायला लागले? ब्ल्यू इन कलर. ओके, मग दुसरी प्रोसेस काय घेतली? या बॅक्टेरियाची क्वालिटी चेक करण्यासाठी, खरंच किती चांगल्या प्रमाणावरती कलर यांना बसलेला आहे हे चेक करण्यासाठी काय केलं त्यानं? दुसरी एक प्रोसेस, स्टेप सेकंड. स्टेप सेकंड. या स्टेप सेकंड मध्ये काय केलं? या बॅक्टेरियाला वॉश करण्याचं ठरवलं. काय करण्याचं ठरवलं? वॉश. वॉश म्हणजे काय बेटा? धुणे. वॉशिंग प्रोसेस. ओके, आता वॉशिंग कशा कशाने केलं बेटा? तर अगोदर याला वॉश केलं समजा अल्कोहोलनं. काहनं केलं? अल्कोहोलनं. दुसरं बेटा ऍसिटोन. युनो ऍसिटोन, नेल पॉलिश वॉश करतात. त्याच्यानंतर वॉटर. आलं लक्षात? अल्कोहोल, ऍसिटोन, वॉटर या बॅक्टेरियावरती टाकले. अगोदर कलर मारल्यानंतर काय केलं? पाणी टाकलं, दारू टाकली आणि ऍसिटोन टाकला. आणि ते टाकल्याच्या नंतर यांनी बघितलं काही बॅक्टेरियामध्ये कलर जशाला तसा राहिलाय आणि काही बॅक्टेरियाचा कलर निघून गेला. काही बॅक्टेरियामध्ये कलर वॉशिंग केल्याच्या नंतर जशाला तसा राहिला आणि काही बॅक्टेरियाचा कलर निघून गेला. अलग लक्षामध्ये? येस, आफ्टर वॉशिंग काही बॅक्टेरियाचा कलर जशाला तसा राहिला आणि काही बॅक्टेरियाचा कलर निघून गेला बेटा. अलग लक्षामध्ये? येस. तर वॉशिंग केल्याच्या नंतर हे जे बॅक्टेरिया होते इकडच्या साईडचे जाड सेलवाल असणारे, यांचा कलर जशाला तसा राहिला बेटा. ब्लू कलर म्हणा की व्हायलेट कलर म्हणा, अलग लक्षामध्ये राहिला. आणि हे कसे झाले? कलरलेस झाले. कसे झाले बेटा? कलरलेस झाले. कारण यांची सेल वॉल कशी होती? पतली. आता याच्यामध्ये जर क्रिस्टल व्हायलेट कलर टाकला तर मला सांगा हे कलर असा आतमध्ये जाऊन बसल डार्क, बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. अलग लक्षामध्ये? सेल वॉल जाड आहे, असा जाड जाऊन बसल लेअर, आणि हा कसा असा छोटासा जाऊन बसल एरी कलर, बरोबर आहे का? येस. आणि वॉशिंग केल्याच्या नंतर याचा कलर जशाला तसा राहिला, याचा निघून गेला. ज्यांचा कलर राहिला अशा बॅक्टेरियाला त्यांनी ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया म्हणलं बेटा. काय म्हणलं? ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. आणि ज्यांचा कलर निघून गेला अशांना त्यांनी काय म्हणलं? ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. येस, बरं. मग हे ग्राम स्टेनिंग प्रोसेस जी आहे ही डिपेंड कशावर झाली बेटा? सेल वॉल वरती झाली. कशावरती डिपेंड झाली? डिपेंड्स ऑन सेल वॉल. हे क्रिस्टल व्हायलेट कलर राहणार की नाही राहणार हे कशावर डिपेंड आहे बेटा? डिपेंड्स ऑन सेल वॉल. सेल वॉल म्हणा,
किंवा पेप्टिडोग्लायकॉन म्हणा. पेप्टिडोग्लायकॉन, जेवढा पेप्टिडोग्लायकॉनचा लेअर जास्त तेवढे चान्सेस कलर असण्याचे आणि नसणारे चान्सेस म्हणजे ते लक्षामध्ये. येस बरं. आता हा एक ओरिजिनल एक्सपेरिमेंट झाला. या कलरलेसच्या ऐवजी दुसरा आपण म्हणतो की जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत, काही जण असं ऐकतात बेटा पिंकिश इन कलर, तर हे कलर निघून गेल्याच्या नंतर यांना परत दोन्ही बॅक्टेरियाला सॅफ्रानिन नावाच्या पदार्थामध्ये टाकतात आणि मग हा बॅक्टेरिया जो आहे ब्ल्यूइश इन कलर. आता मला सांगा, सॅफ्रानिन मुळे पिंक कलर तयार होते, तर ब्ल्यू हा डार्क कलर आहे त्याच्यामुळे ते पिंक कलर दिसण्याचा विषय नाही. पण ज्या ठिकाणी कलरलेस बॅक्टेरिया आहे त्यांना थोडासा पिंकिश कलर दिसेल का नाही बेटा? यस दिसेल. ओके, तर मग ते ग्राम निगेटिव्ह हे कलरलेस असतात किंवा पिंकिश इन कलर असतात आणि ग्राम पॉझिटिव्ह हे बॅक्टेरिया ब्ल्यू इन कलर और व्हायोलेट इन कलर असतात. मग याच्या बेसिसवरती या ग्रामनं काय सांगितलं की दोन प्रकारचे आपल्याला बॅक्टेरिया बघायला भेटतात. असे बॅक्टेरिया जे की आम्ही त्याला कलर दिल्याच्या नंतर क्रिस्टल व्हायोलेट कलर, काही बॅक्टेरियामध्ये कलर राहतो, काही मध्ये राहत नाही. ज्यांच्यात राहतो अशांना ग्राम पॉझिटिव्ह म्हणायचं आणि ज्यांच्यात राहत नाही अशांना ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया म्हणायचं. यस ओके बर. इथपर्यंत आपल्या बेटा प्रोकॅरियोटिक सेलचा संपूर्ण पार्ट संपलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करणार आहोत युकॅरियोटिक सेल, ज्यामध्ये आपण प्लांट आणि एनिमल सेलचे जे काही सेल ऑर्गॅनिझम आहेत बेटा एकदम छान पद्धतीने पाहणार आहोत. तरी या चॅनल वरती कंटिन्यू राहा आणि आपण नेक्स्ट सेशनला भेटूया बेटा नेक्स्ट लेक्चरला. ओके चालतंय, थँक्यू.